ज्या प्रमोटर्सनी मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये होल्डिंग वाढवलेली आहे आणि तीही सबस्टॅन्शियली, त्या कंपनी आपण आत्ता थोडक्यात बघू. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या कंपनीमध्ये प्रॉफिट वाढलेला आहे, कारण लॉस झालेला असला तरी ROE वाढलेला दिसू शकतो प्रमोटर होल्डिंग बदलल्यामुळे. तर आता इंडिया सिमेंट्समध्ये हा मोठ्या प्रमाणावरती हा प्रॉफिटचा होल्डिंगचा बदल झालेला आहे. आपण छोट्या याचं बघायला नको, मोठा बदल असेल तेवढेच बघू आपण. अर्थात छोटा असला तरी ते काही कोटींमध्ये बऱ्यापैकी फरक पडत असतो, पण तरीसुद्धा मोठे जे बदल झालेले आहेत तिथंच आपण जास्ती कॉन्सन्ट्रेशन करू. कृष्णा काय हे कृष्णा फॉस कंपनीचं नाव नाही माहिती मला. 71.86 आणि 71.23. तसंच आर्केड डेव्हलपर्स 71.09 ॲज वर्सेस 70.82. हे बघा, गोदरेज इंडस्ट्रीज 69.65, आधी होतं 65.73. नंतर विष्णू केमिकल 69.21, आधी होतं 68.36. SMS फार्मा आधी होतं 64.67, आता होल्डिंग झालं आहे 66.26. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनही तुम्ही बघू शकता, पॉज करून बघू शकता. हे जिंदाल स्टील आहे. पर्सनली मला हा स्टॉक पसंत नाही. 61.19, 62.22. पनामा पेट्रो 61.94, 62.22. पेट्रोलियम स्टॉक्समध्ये सरकारचे रिस्ट्रिक्शन्स खूप मोठे असतात, तर त्याच्यामुळे शक्यतो सरकारी स्टॉक्सलाच जावं, कारण तिथं निदान डिव्हिडंड तरी मिळतो. नंतर बोरोसिल रिन्यू 61.59, 62.20. हा एक क्रायटेरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा विश्वास कंपनीवर वाढू शकतो, पण हा सरसकट क्रायटेरिया नाही आहे. आपण इतर फंडामेंटल्स जिथं बघतो त्याच्यामध्ये हा एक पॉईंट फक्त ॲड होऊ शकतो. वेल्सपर्न एंटरप्राइजेस त्याच्यामध्ये 54.80 पासून 55.31 प्रमोटर होल्डिंग वाढलेलं आहे. बाळू फोर्ज इंडस्ट्रीज हा एक चांगला शेअर आहे, याच्यामध्ये 54.71 पासून 55.25 हा होल्डिंग वाढलेला आहे. शेअर चांगला आहे हा. जयस्वाल निको 54.47 पासून 55.15 वाढलेला आहे. बालाजी अमाइन्स हाही केमिकल्समधला एक शेअर आहे, खूप चांगला आहे. 53.70 पासून 54.62 वाढलेला आहे. सध्या केमिकल्सला चांगले दिवस यायला लागलेले आहेत, कारण केमिकल क्षेत्र मागचे 3 ते 5 वर्ष ढब झालेलं होतं. तर आता परत वाढायला लागलेले आहेत सगळे शेअर्स. आणि बालाजी अमाइन्सची किंमत मात्र फारशी फरक पडलेला नाही गेल्या 3-4 वर्षामध्ये.
ती त्याच लेवलला आहे. पण ह्याच्यामधल्या काही काही बाकीच्या ज्या लिडिंग कंपनीज आहेत त्या मात्र त्याच्यामध्ये मोठा फरक पडलेला दिसतोय आपल्याला. नावा 48.89 पासून 50.13. ओके, हे मी आता बरोबर घेतो. त्याचं कारण आता हे प्रमोटर होल्डिंग अगदी कमी झालेले आहेत, फारसे काही राहिलेलेच नाही आहेत. चला, ही आजची एक क्विक आपली रिव्ह्यू होती. तर ह्याच्यातले सगळे शेअर चांगले असतील अशातला भाग नाही, हे लक्षात घ्या. याचे फंडामेंटल रिसर्च केल्याशिवाय पुढं जाऊ नका. तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत केल्याशिवाय पुढं जाऊ नका. धन्यवाद.